नमस्कार. आजचा दिवस माझा. काही विषय आहेत ना खूप गहन आहेत. ते सामान्य माणसाच्या बुद्धीमध्ये लवकर शिरतील असं मला सांगता येत नाही. कारण त्याच्यासाठी हवी इव्हॅल्युएटेड बुद्धिमत्ता. आणि आपल्या इथल्या 90% लोकांची बुद्धी म्हणजे आहे ना एका बरणीचं बंद झाकण आहे. त्या बंद झाकणामध्ये तुम्ही काही टाकूच शकत नाही. आपल्या इथल्या लोकांना काही वाईट सवय लागलेल्या आहे. पहिली वाईट सवय म्हणजे फॉलो करणे. दुसरी वाईट सवय कुठली गोष्ट न समजता फॉरवर्ड करणे. तिसरी वाईट सवय स्वतःच बरोबर आहे असं दाखवणं. चौथी आणि महत्वाची वाईट सवय म्हणजे पैशाच्या पुढे सर्व घंटा. घंटा म्हणजे ती महादेवाच्या मंदिरातली. अजून पाचवी आणि सगळ्यात महत्वाची वाईट सवय म्हणजे एखाद्याला डोक्यावर घेतलं की इतकी उदो करतात त्याची, इतकी उदो करतात आणि 10-12 वर्षांनी हा यांना धपकन आपटवतो पार्श्वभागावर. मग यांचे डोळे उघडतात की काहीतरी गडबड झाली आहे. अशातच पहिले 60 वर्ष गेले आणि आता 7-8 वर्ष चालले. आपल्या देशामध्ये सज्जन लोक नाही असं नाहीये. बरेच लोक सज्जन आहेत आणि बऱ्याच लोकांनी 2014ला काहीतरी देशहितमध्ये कार्य व्हावं म्हणून कोणाला तरी पुढे केलं की देशहितामध्ये बदल व्हावा. तो व्यक्ती तर पुढे चालला गेला, पण लोकांची खोटं करण्याची मानसिकता तर त्याच्या दुप्पट वाढली. त्याच्या नावाने सर्व फॉरवर्ड करतील, त्याच्या नावाने SMS करतील, त्याची उदो करतील, पण धंद्यावर, व्यवसायावर, कामावर, गल्ल्यावर आलं की आपल्या समोरच्या ग्राहकाशी खोटच करतील. आणि सज्जन लोकांचं म्हणणं काय माहितीये का, आता त्यांना असं वाटतं की अशी मानसिकता झालेली आहे की एखादी मुलगी सर्व पुरुषी मानसिकता असलेल्या कार्यालयात काम करताना तिला जो त्रास सहन करावा लागतो ना, तसं आज प्रामाणिक माणसांचं झालेलं आहे. आणि खोट्यांना त्याचं काहीच वाटत नाही. चुकीच्या गोष्टीचं इतकी क्रूर बुद्धिमत्ता झालेली आहे की चुकीचं करायचं आणि वरून मी कसा बरोबर आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा. बऱ्याच लोकांना समजतं की आपण चुकीचं करतोय, ते चुकीचं होतंय, कोणीतरी चुकीचं करतंय, पण त्यावर सगळ्या गोष्टीवर पांघरून घालायची आणि आपण आपलं आपलं काम करत राहायचं. डिग्रीवाले आहेत त्यांना तर असं वाटतं की नियम मोडलेला मी कसा बरोबर करू शकेल याच्यासाठीच आपली डिग्री आहे. असे पण बरेच उदाहरणं यापुढे आपण पाहू. यातलीच तिसरी आणि एक महत्वाची प्रजाती म्हणजे ते सज्जन लोकांना काय म्हणतात, तूच एकटा काय करून घेणार आहे, तुझ्याच्याने काय बदल होणार आहे, एवढे पोलीस प्रशासनाने काही झालं नाही, एवढे धर्मगुरू सांगतात त्याच्याने काही फरक पडला नाही, एवढे लोकप्रतिनिधी म्हणतात त्याने काही होत नाही, आणि तू एकट्याने कायच करून घेणार आहे. मला या लोकांना म्हणायचं आहे, बरं झालं तुम्ही जिजाऊ जवळ नव्हते, नाही तर तेव्हा शिवबाला तुम्ही हेच सांगितलं असतं, अरे तुझ्या एकट्याच्याने काय होणार आहे, तू एकटाच काय करून घेणार आहे, तुझं वय अवघं 15-16 वर्षाचं आहे. अशा लोकांनी सज्जन लोकांना साथ द्यायची सोडून त्यांना चांगल्या कृतीपासून पण वंचित करतात. आता यातले तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे काही भोंदू लोक. बरं झालं महाराजांच्या काळात असे भोंदू लोक नव्हते की ज्यांना आपण पूजन करतो. त्यांनी म्हटलं असतं एक लोटा जल आणि सब समस्या हल. नाहीतर विचार करा बरं, महाराज जेव्हा शिव मंदिरात चालले होते त्याने थांबवलं असतं, थांबा थांबा थांबा, ये लो एक लोटा जल आणि सब समस्या का हल. म्हणजे महाराज महादेवाच्या मंदिरात गेले, त्यांनी बोट कापून रक्ताची धार महादेवाला लावली आणि त्यांनी ठरवलं की मी हिंदवी स्वराज्य घडवणारच, स्थापन करणारच. बरं झालं त्यावेळेस वास्तविक बुद्धिमत्ता असलेले लोक म्हणजे मावळे त्यांच्या सोबत होते. असे जर काही लोक असते तर त्यांनी महाराजांना सांगितलं असतं, अरे बाबा कुठे तलवार हातात घेतो, कुठे एवढ्या लढाया लढतो, एक लोटा जल सब समस्या का हल. एक लोटा जल वाहिलं आदिलशहा गायब, एक लोटा जल वाहिलं जयसिंग गायब, एक लोटा जल वाहिलं अफजल खान गायब, एक लोटा जल वाहिलं औरंगजेब गायब. अरे येड्यांनो, कृती केल्याशिवाय समाज बदलत नाही. प्रचंड बुद्धिवती माणसांनो, मी असं म्हणत नाही की देवाची पूजा करू नका, पण तुम्ही ज्या दिव्य ज्ञानामध्ये आहात, नुसतं अनुकरण करत आहात, त्याच्याने काही बदल होणे नाही. तसही या देशामध्ये एक गोष्ट सुरू झाली आहे, सिंपल ब्रीद वाक्य, ते म्हणजे कर खोटं बन मोठं. इथे फक्त ज्यांच्याजवळ जास्त पैसा आहे त्यांनाच व्हॅल्यू आहे. चांगला व्यक्ती आहे, गुणी व्यक्ती आहे, हुशार व्यक्ती आहे, त्याला किंमत नाही आहे. तुम्ही किती पण प्रामाणिकपणे वागा, तुमच्याकडे कोणी पाहणार नाही. तुम्हाला तेव्हाच व्हॅल्यू आहे जेव्हा तुमच्याजवळ खूप पैसा आहे. प्रामाणिक लोक जर मोठे झाले असते तर आज तुमच्याजवळ पण करोडो रुपये असते. माझं म्हणणं असं आहे, परमेश्वरानं तुम्हाला डोक्यामध्ये एक छानसा मेंदू दिलेला आहे, ती बुद्धिमत्ता आहे. एकदा पडताळून तिचा वापर करा. आपल्या आजूबाजूला काय बरोबर होतंय, काय चुकीचं होतंय ते बघा. चुकीच्या गोष्टींना विरोध करा. सज्जन मानसिकतेचे लोक असतील त्यांना सहकार्य करा. खोट्या मानसिकतेमुळे काय झालंय, आज
पैसा आज सगळ्यांकडे आहे, पण आपल्या देशामध्ये जे परिवर्तन व्हायचं ते झालं नाहीये. प्रत्यक्षात ऑडिओ व्हिडिओ मध्ये किंवा भाषणामध्ये चांगल्या गोष्टी असणं वेगळी गोष्ट, आणि प्रत्यक्षात जेव्हा रस्त्यात खड्डे, अस्वच्छता, गुंडागर्दी, अधिकारी लोकप्रतिनिधींची मनमानी जसं 10 वर्षापूर्वी होतं तसंच आज आहे. आपण याच्या पुढे पाहणार आहे की सुसंगती घडो म्हणजे काय, नक्की सुसंगती म्हणजे काय, शाश्वत म्हणजे काय, प्रेम करणं किंवा आवडणं म्हणजे काय, खोटं करणं म्हणजे काय. माझ्या मते लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारीपेक्षा आतंकवादी जास्त त्यांच्या कामाशी प्रामाणिक आहे, आणि मी हे दाखवून देईल. कारण तुम्हाला समजत नाही खोटं करणं म्हणजे काय, आणि ही खोटी मानसिकता कोण बदलू शकतं हे पण आपण पुढे पाहू की नक्की खोटी मानसिकता बदलली कशी जाईल आणि कोण बदलू शकतं. पुन्हा आपण अमेरिकेच्या पारतंत्र्यामध्ये चाललो आहे की विकास झाला आहे. जर रुपयाचे मूल्य 2014 साली 62-63 रुपये होते आणि आज 81 रुपये 90 पैसे म्हणजे 82-83च्या जवळपास गेलेलं आहे, मग आपण नक्की विकास केला का, प्रगती केली का, 10 वर्षामध्ये काय झालं, का फक्त खोटी मानसिकता अजून वाढलेली आहे. जय भारत.